आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहेत। भाऊ, आज तुम्ही सामान्य रुग्णाची पाहणी केली। मोठी घाण या परिसरामध्ये साचलेली आहे, अनेक कामं बाकी आहेत। बाजूलाच कॅन्टीन आहे, त्या ठिकाणी सुद्धा घाण होती। काही सिव्हिल हॉस्पिटल हा बुलढाण्यातला खूप गंभीर विषय आहे आणि याची जी रचना केली गेली इतकी घाणेरड्या पद्धतीने रचना केलेली आहे की सगळीकडे मध्ये बिल्डिंग उभारलेल्या आहेत, सुसूत्रता कुठेच नाही आहे, कंजेस्टेड झालं आहे, ट्रॅफिकला जागा नाही आहे, टॉयलेटची व्यवस्था नाही आहे। मी मागच्या काळात टॉयलेटही मंजूर केले, परंतु मी मागेच त्यांना एक प्लॅन दिला होता की हे सगळं सुटसुटीत आपण करा। याच्यामध्ये गार्डन असलं पाहिजे, ऑक्सिजन प्लांट असलं पाहिजे, जे आम्ही करोनामध्ये भोगलं। त्याच्यानंतर मुलींकरता हॉस्टेल असल्या पाहिजे, वेगवेगळ्या उपचाराच्या ज्या काही व्यवस्था आहेत या प्रत्येक फ्लोअरला त्या ठिकाणी असल्या पाहिजे। आणि मागे जर बघितलं आपण तर इतकी प्रचंड प्रमाणात इमारती त्या इंग्रजांच्या काय 100-150 वर्षाच्या आहेत, त्या सगळ्या पडून आहेत आणि म्हणून खूप घाण आहे। आणि चोरांचा तर इतका सुळसुळाट भयानक आहे की आज काही काम केलं की रात्रभर सगळं चोरी जातं। त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती बदलण्याकरता नवीन काही युनिट आज क्रिटिकल सेंटरचं काम चाललं आहे, कार्डियाक कॅथलॅकचं काम चाललं आहे, MRIची मी पाहणी केली। आता ह्या इमारती उभं राहिल्यानंतर कोणालाही न्यूरोसर्जनचं ऑपरेशन करता बाहेर जायचं काम पडणार नाही, बायपास सर्जरी किंवा एन्जिओप्लास्टी करताही कुठं जायचं काम पडणार नाही, MRI करता जो पैसा त्यांना बाहेर खर्च करावा लागतो तो देखील करायचं काम पडणार नाही। काल जी घटना झाली आमदार निवासामध्ये, त्यानंतर आता मोठी टीका होती तुमच्यावरती, सामनामधून सुद्धा टीका झाली की चड्डी बनियन गँग। आता सामान्य लोकांकरता ती माझी लढाई होती आणि महाराष्ट्रातून जेवढ्या कानाकोपऱ्यातील लोक आजपर्यंत जेवायला गेले त्या प्रत्येकाची भावना ही की जे झालं ते योग्य झालं। फक्त जे 5 स्टारमध्ये जेवणारे त्यांना मात्र माझंही झोंबलेलं आहे। आणि ही चड्डी बनियन गँग नाही आहे, ही संजय गायकवाडची साधी राणी आहे। त्या MLA हॉस्टेलला फार आमदार राहत नाही, तिथं फार जेवत पण नाही, ते सगळे 5 स्टारला जेवतात। मीच आहे की तिथे वरण भात पोळी साधं जेवणारा साधा आमदार आहे। आणि त्याच्यामुळे माझं शेतकऱ्यासारखं माझं राहणं आहे, साध्या कपड्यामध्ये मी जसा होतो तसाच गेलेलो आहे, ते माझा फेवरा आहे। त्याच्यामुळे याला काय चड्डी गँग म्हणणं हे त्यांच्या आखलेचं ताले तोडणं आहे। या घटनेनंतर अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही, मात्र देवेंद्र फडणवीसांनी आज चौकशीचे आदेश दिलेच, पोलिसांना सांगितलं की योग्य ती कारवाई करा, म्हणून कारवाई होईलच। बघा, पहिली गोष्ट तर कारवाई होईल तर मी काही कारवाईला घाबरत नाही, मी कायदा हाती घेतलेला आहे, जे होईल त्याला मी सामोरच जाईल। आणि मी जाणीवपूर्वक केलेलं आहे, कारण तक्रारी करून काहीच उपयोग होत नव्हता आणि म्हणून मला या मार्गानं इच्छा नसताना जावं लागलेलं आहे, जाणीवपूर्वक जावं लागलेलं आहे। मला माहिती आहे की मी चुकीचं करतो, पण ते मी केलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्याची काही पर्वा करत नाही। आणि काय अजून तर फिर्यादीनंच तक्रार दिलेली नाही आहे, त्याच्यामुळे काय आणि मारहाण करायला ते काय का फार जीव घेणे मारहाण आहे का, त्याचा काय जीव घ्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। एक छोटी मोठीशी त्याला काही सबक शिकावा म्हणून त्याला आपण केलेला थोडासा एक प्रसाद दिलेला आहे। तुमचं काही देवेंद्र फडणवीसांसोबत बोलणं झालं का? तुम्ही भेटणार होता त्यांना? नाही, मी काल रात्री आल्यामुळं माझी त्यांची भेट झाली नाही, पण मी भेटेल त्यांना। शेवटचा प्रश्न की तुमच्या राजीनाम्याची मागणी होती या सगळ्या प्रकरणावर, कोण करतं आमच्या राजीनाम्याची मागणी? विरोधी पक्ष। विरोधी पक्षाला धंदा काय आहे? बाळासाहेब ठाकरेंनी जे काम केलं होतं 66 वर्षापूर्वी तेच मी आज केलेलं आहे। हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर सगळ्यात पहिले या साऊथ इंडियन लोकांना ज्यांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लागले होते यांना तिथून हाकलण्याकरता बाळासाहेबांनी आंदोलन छेडलं। ज्या साऊथ इंडियन लोकांनी मुंबईमध्ये येऊन डान्स बार चालू केले, डान्स बार नंतर त्या लोकांनी लेडीज बार चालू केले, महाराष्ट्राची संस्कृती उद्ध्वस्त केली, महाराष्ट्र नासवायचा प्रयत्न केला, महाराष्ट्रात तरुणाईचा पैसा लुबडून त्या ठिकाणी घेतला आणि त्या नवीन शेट्टीच्या हॉटेलवर मी कारवाई केली किंवा त्याच्यावर कारवाई केली, तर या साऊथ इंडियन शेट्टीचा या लोकांना आज पुळका का येऊन राहिला? एकीकडे तुम्ही मुंबईतल्या इतर लोकांच्या थोबाडामध्ये मारता, ही भानगडी करता, पण मी जर या साऊथ इंडियन मला जर सरळ केलं असेल जे बाळासाहेबांनी करायला सांगितलं, तुम्ही काय चूक केली? मी काय चूक केली? नक्कीच। तर हे होते आमदार संजय गायकवाड। कॅमेरामॅन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TVN मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।